एकदा तुम्ही कौतुक करून तर बघा, सर्व कामं बघा मग कशी पटापटा आणि एकदम परफेक्ट होत आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आता तुम्ही म्हणाल कौतुक कोणाचं करायचं आहे? कौतुक करायचं आहे त्या व्यक्तीचं जी सकाळपासून उठली असते आणि रात्रीपर्यंत तिचा हात काय थांबत नाही. अशा व्यक्तीचं करायचं आहे कौतुक, जी फक्त घरासाठीच राबत राहते, ती कधी स्वतःचा विचार करतच नाही. आणि अशा व्यक्तीचं कौतुक करायचं आहे जिचं सगळं जग तिचं कुटुंबच असतं. स्वतःच्या ना शरीराची तिला चिंता असते ना कुठल्या गोष्टीची, तिला फक्त घरच्यांचं पडलं राहतं, तिच्या मुलाबाळांचं पडलं राहतं, नवऱ्याचं, बाकी घरातल्या सगळ्यांचं तिला पडलं राहतं. पण स्वतःचं मात्र कधीच विचार करत नाही ती. थोडंसं स्वतःला टाईम द्यावा, थोडंसं स्वतःसाठी काहीतरी करावं, स्वतःकडे लक्ष द्यावं असं काहीच नसतं तिचं. किती पण थकली तरी मात्र घरच्यांसाठी ती काही ना काहीतरी करणारच. एवढं सगळं करते ती. मग आपलं एक तरी काम आहे ना की तिने जे केलं आहे, जे तिने स्वयंपाक केला आहे त्याची मन भरून तारीफ करावी की बाई आज कालवण खूप छान झाले, आज भाजी खूप छान झाली, चपाती भारी झाली, असं तरी म्हणू शकता ना. म्हणजे तिला नंतर काम करायची इच्छा होईल, परत ना ती म्हणजे उत्साहानं करेल, अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करते ती. म्हणजे तिची तारीफ जर केली ना तर तिला अजून करायची इच्छा आणि अजून किती मी चांगलं करून घालेल दुसऱ्याला खायला, असंच तिची म्हणजे धडपड असते आणि मनामध्ये इच्छा असते. म्हणून यार एवढी ती कष्ट करते ना तर एक तारीफ तर बनते आहे की नाही. केलेल्या कामाचं कौतुक असावं बस, बाकी काही नको तिला, हे की नाही.